नमस्कार मित्रांनो, आज एक वेगळी मुलाखत आज आपण घेऊन आलो या व्हिडिओच्या माध्यमातून। आज आपण आहे कोल्हापूरमध्ये आणि शर्यत क्षेत्रातील एक गुरुवर्य म्हणून आपण यांना की असे गुरुवर्य की ज्यांना आपलं वय जितकं नाही तितका या शर्यत क्षेत्राचा अनुभव आहे त्यांना। असे गुरुवर्य कोल्हापूरचे प्रसिद्ध गाडीवान, त्यांचं नाव आणि त्यांची ओळख मी सांगण्याआधी त्यांनी स्वतः सांगतील आणि तुम्ही त्यांना बघितल्यानंतर लगेच ओळखाल। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार आहे। जर मित्रांनो आपल्याला ह्या शर्यत क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल किंवा यश मिळवायचं असेल, यश प्राप्त करायचं असेल तर ही मुलाखत मित्रांनो तुम्हाला शेवटपर्यंत बघावी लागेल, कारण याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी तुम्हाला अनेक गोष्टींचा अभ्यास होणार आहे। बऱ्याचशा गोष्टींच्या तुम्हाला माहिती ह्याच्यामधली मिळणार आहे। सुरुवातीच्या आधीचा काळ कसा होता, जसं की 2000च्या आधी 2000 सालाच्या आधीचा काळ कसा होता आणि त्याच्यानंतर आत्ता 2025 पर्यंतचा काळ कसा आहे आणि पुढचा भविष्यातला काळ कसा येणार आहे याच्याविषयी बरीचशी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कर्नाटक शर्यतप्रेमी या चॅनलला। आणि मित्रांनो आता जास्त वेळ न वाया घालवता तर आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी जे गुरुवर्य आहेत त्यांच्याशी आपण आता चर्चा करू। या मित्रांनो, तर मित्रांनो आपल्यासोबत राजू गंगाधरे म्हणजे बापू हे गाडीवान 1980 पासून 80च्या काळामध्ये त्यांनी गाडी हाणल्या आणि बराच काळ त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहिल्यात आणि बराचसा इतिहास त्यांचा आहे। तो इतिहास म्हणजे काय आहे, त्यांचा अभ्यास काय आहे आणि आत्ता आपल्याला त्याची कितपत गरज आहे आणि का गरज आहे याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं बघणार आहे। बापू नमस्कार। सगळ्यात आधी तुमचं संपूर्ण थोडं नाव सांगा। विजय शिवराम गंगाधरे हे माझं मेन नाव। खरं राजबा या नावानंच मला सगळं ओळखतात। राजबा या नावाने ओळखतात। सगळ्यात आधी बाबू तुम्हाला हा बैलगाडी शर्यतीचा जो छंद आहे हा म्हणजे कसा लागला, कसं काय? मी लहान असल्यापासून म्हणजे 5-7 वर्ष असल्यापासूनच मी गावी शेतीकडे असणार जास्त। मला ओर नुसती बैल आणि गाडी, अवताव जरी चुलता बसला तर मी पायात धरून बसणारच। बैल फक्त बैल म्हणजे फक्त बैल लागायचे आणि शाळा काय अशातच 7वी पर्यंत कशी तरी गेली। त्याच्यानंतर गावाकडेच गेलो, चुलत्याकडे शेती करायला। वडील इथे होते, मी तिकडे गेलो। अशा पद्धतीने तुम्हाला त्यातनं नाद लागत गेला। ते मग मागणं तालमीला इथं बसायचं, तालमीला बघायला जायचं, सायकलवरनं मेजॉरिटी करायची। त्याच्यानंतर परत तालमीला कोण नसले की गाडीत बसायचं हाणायला। असं मागं बसत 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 सुरुवात झाली। म्हणजे तुम्ही ह्या नादात म्हणजे ज्यावेळी गाडीत हळूहळू कधी तालमीला कोण नसायचं त्यावेळी बसत होता, साधारणतः ते साल म्हणजे किती होतं? काय 1980चा साल होता तो। 1980चा। त्यावेळीपासून तुम्ही त्यावेळेला ह्या लाकडी गाड्या, त्यावेळेस हे आता कशा आल्यात लोखंडी गाड्या आल्यात, गेलं 2 वेल्ड मारलं झालं। त्यावेळेला एक वेळेला मला काय व्हायचं की धावा आलायच्या, धाव आली की चुकून पट्ट्यावर जाऊन धाव आली की मग काय पाणी घालणे, शेण लावायचं, मैदानावर जाईपर्यंत त्याच्यावर पाणी घालायचं। एक मैदान अशी जायची की सुताराकडे जायचं शेणी घेऊन, मग ते नाही आवडली की मैदान कॅन्सल व्हायचं। असं बी व्हायचं, बऱ्याच मैदान सोडायला लागायची की बाबा गाडीची धाव ओळणार, गाडी पळवणार कशी। त्यावेळेला लाकडी गाड्या होत्या। आणि नंतरचा काल जो आला हा कशाचा आला, बैलगाडी लोखंडी गाडीचा। सुरुवात बाळासाहेब सारवाडे आमदार संकेश्वरची, तिने ती सुरुवात केली गाडी करायची, लोखंडी गाडीचं हे करायचा। मग त्याच्यानंतर पवार मिस्त्रीने इथं चालू केलं, इथं आपल्या कोल्हापूर। ते पवार मिस्त्रींची गाडी पळत होती, त्यांची गाडी मी दसऱ्या मोठ्या ही 3 गाडी मी पळवत होतो। त्याच्यानंतर त्यांनी ती इथं सुरुवात केली। हे केल्यानंतर मग नांदरावाले हे 3 सगळेजण नंतर ती प्रसिद्ध झाली आणि त्यातनं सुधारणा होत गेली गाडीत। म्हणजे पहिल्या गाड्या वेगळ्या व्हायच्या, नंतरच्या गाडीतनी बराच फरक करून आता काय प्रश्न नाही, म्हणजे हे टेक्निक चांगलं झालेलं आहे। आणि हलकी गाडी, लागणं भानगड नाही। त्यावेळेला कसं धाव कुणाला तरी जरा आडवं मारलं की बैलाला लागलं की लागायचं, भांडाच बाळायचं। त्यावेळेला म्हणजे लई सांभाळून गाड्या हाणायला लागत होत्या त्यावेळेला। त्याच्यानंतर हा काळ आला आमच्या काळात। लाकडी गाड्यानं काय होतं म्हणते काय, खोळंबा जास्त व्हायचा, म्हणजे अरवट तुटलं, हे तुटलं, हे भानगड जास्त। आता त्यातलं काही होऊ शकत नाही। जरी एखाद्या माणसाच्या अंगावरून गाडी गेली
तर त्याला लागायला की काहीतरी मुकामार लागेल, खरं लागायला की अति जास्त अशी काही होत नाही. त्यावेळेला कसं गाडी गेली की धाव लागायचं, गाडी म्हणाने लागायचं, हे व्हायचं. आता ते काल नाही, आता चांगली सोय आलेली सुविधा आता आलेले. तर मग बापू आता तुम्ही म्हणजे गाडीवान होण्यासाठी तुम्हाला का असं वाटलं की आपण गाडीवान व्हावं? एक सगळी अशी नाव गाडीवानाची मार्केट असेल ना, म्हणजे गाडीवान म्हटलं की जरा मार्केट असेल, ज्याला आपण बी शिकूया. मग असं करत 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 शिकलो गाडी आणायला पाठीमाग बसून. ज्यावेळी तुम्ही गाडी शिकला त्यावेळी तो साल कितीचा, म्हणजे किती होता? शिकलो म्हणजे कधी 80-82 ला मी चालूच होती गाडी आणायला. 86 ला मी कासरा धरला पहिला. ते काहीतरी एक प्रसंग असा झाला होता की त्या मैदानाला गाडीत मला बसवलं नाही, राहू दे म्हटलं. परत ज्या मी केलो त्यावेळेला पवार मिस्त्री बावड्याची त्यांची गाडी पळत होती, दसऱ्या मोत्या. त्या दिवशी ज्या दिवशी कासरा धरला त्या दिवशी गाडी एकच केली. मग तिथनं पुढे मी कायम शेवटपर्यंत कासराला. ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली की नाही, म्हणजे गाडीत मागं बसायला ज्यावेळी सुरुवात, त्यावेळी तुमचे गुरु कोण होते? म्हणजे कोणाच्या पाठीमागे बसून तुम्ही शिकायला सुरुवात केली? ढेरे मामा, ते ज्ञानबा होता, नरद्याचा एक ड्रायव्हर होता, ही अशांच्या पाठीमागे बसून मी गाडी आणायला शिकलो. रुईचा आप्पासाहेब मकोबाई, त्यानं मला खरं कासऱ्याला तयार केलं, त्यानं तयार केलं. काय करायचं, फिरून आली गाडी की मला कासऱ्याला बसवणार आणि आपण मागं बसणार. मग तिथनं होय बैल झोपायचं. ह्यांच्या आजोबांची गाडी, त्यांचे आजोबा महेश यांचे, हे सालाचं सांगू शकत नाही, खरं ह्यांचे आजोबा मी घरात गेल्याशिवाय गाडीला सप्ती लावत नव्हती. म्हणजे मला एक नाद की बैलगाडीतनं फिरणे. मग त्यावेळेला ती माल वडायची, हे करायचं. मग कासरा आता झाली की बाकी काही लागायचं नाही. गोडाऊनला ते सगळा माल आणायला आम्ही सगळं असणार. त्यांच्या आजोबांचे आम्हाला माहित पण नाही, यांना माहिती नाहीत, त्यांनी बघितली पण नसतील आजोबा. बघितले शेवटला बघितलं. खरं मी गेल्याशिवाय गाडीला सप्ती कधी लावली नाही. स्वतः लावून आलं म्हटलं की मी गोष्ट असेल. हो 70-75ची लेवल. त्यानंतर मग ज्यावेळी तुम्ही कासऱ्याला बसायला सुरुवात केली, बरोबर, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा गाडी कुठली हाणलेली? कोण तुम्हाला मला ते पवार मिस्त्री बावड्याची. त्यांनी सकाळी मी जरा हे झालं, मला म्हटलं त्या दिवशी गाडीत बस. मी बसत नाही म्हटलं, कुठल्या मैदानाला निघेल त्या दिवशी गाडीत बसतो. सकाळी 7 ला मला न्यायला आलते 4 व्हीलर घेऊन. ती माणसं मग गेलो, गाडी आणली, किर्लीच्या पट्ट्यावर गाडी आणली. त्या दिवशी गाडी दसऱ्या मोत्या म्हणून त्यांची यडरावची बैल घेतली होती. बैल चांगली पोहोच होती. होय तुमच्या इथेच की, तिकडेच गाडी. तिथं ज्या दिवशी कासरा धरला त्या दिवशी गाडी एकच केली. तिथनं मग काही विषय नाही. मग फुल कासऱ्याला तयार झालो. त्या दिवशी तुम्ही जी पहिल्या गाडीत बसला ती बैल कोणकोणती होती? दसऱ्या आणि मोत्या, हे बैलांचीच नाव आहेत. बैलांचीच नाव आहे, प्रसिद्ध होती आपल्या भागातली गाडी. मालक बावड्याचे पवार मिस्त्री, त्यांची ती जोडी, त्यांची स्वतःही जोडा होती. यड्रावनं घेतलेली. श्यामा पाटकरी म्हणून यड्रावचा जुना रेस होता, ते आता आहेत नाही. तिची ती बैल, तो सुद्धा माया मागे बसत होता. त्या गाडीत माया मागे तोच बसत होता, श्यामा पाटकरी. तो श्यामा पाटकरी त्या पहिल्या बैलांचा मालक. पहिल्या बैलांचा. आताचं क्षेत्र तुम्ही बघताय, आजचं बैलगाडी आणि पहिलंच बैलगाडी क्षेत्र, ह्याच्यामध्ये आता तुम्हाला काय फरक वाटतो? पहिलं कसं होतं, एक ईर्ष्या फक्त मैदानावर. मैदानावर खाली उतरलं की नाही, मैदानात काय असेल ते ईर्ष्या. बैल पळवायची, जोडणा व्यवस्थित करून पळवायच्या. स्वतः जोडणा करून, मी स्वतः गाडीत जोडणा करून बैल पळवत होतो. आज काय चुकले आपलं, कशात गाडी 1ची 2 झाली, ती का झाली? आपण चुकलो का बैलाकडनं चूक झाली का? बैल आपल्याला कमी झाला, कुठला बैल कुठं घालायचा, कुठल्या मैदानात कुठला बैल पळा. एखादं पल्ल्याचं मैदान असते, आता कोथळीसारखं मैदान 20-22 मिनिटं गाडी पळायची. फुलेवाडीसारखं मैदान 22 मिनिटाच्यात गाडीच पळत नव्हती. त्याला बैल कुठला घालायचा, आपल्या बैला संग चळ बैल कुठला घालून गाडी पळवायची, शास्त्रानं गाडी पळवायची योग्य पद्धतीने. बाबू, सुरुवातीच्या काळात असं बरेच जुन्या फोटोमध्ये बघितले आपण, ते गाडीत गाडीवर 2 असायचे. मागला गाडीवानला कमी समजायचं नाही. कासरा जरी धरला तर मागच्या गाडीवानाला बी तेवढंच गाडीची जबाबदारी असायची. त्यामुळं बॅलेन्स धरायला, कुठेतरी गाडी उचलली तर तो धरण्याकरता, वळशात गाडी परतून द्यायला, असं चलाकपणानं गाडी परतून देणे, काहीतरी अडचण येणे, हे येणे, एवढ्या करता हा मागचा गाडीवर फार जरुरीचा आहे.
गाडी अडकली कुठं, चुकून समजा गाडी लय फार वेग लागला कुठं, गाडी तटवायला लागते. ते दोघांनी कासऱ्याला हात घालून म्हणजे दोघं गाडी तटवणं हे करणं बरंचच काम. मागल्याला काही कमी समजायचं नाही. गाडीवान हा पुढला आणतोच, तर त्याला बी त्याची बी जबाबदारी तेवढी त्याचं काम असते. परंतु आता गाडीत एकच गाडीवान बसतात. ते आता जे नवीन हे आले एकटंच बसायचं हे करायचं. आपण त्याला हे करून आपण ते कुठल्या काय मैदानाला तिकडच्या मैदानात जाते, परतच्या मैदानाला हे चालणार नाही हो. तसं जिथं अनेक महत्वाचं कसं आहे, अडचणीच्या मैदानाला बाबा टर्न आहेत, कुठेतरी वाघाले आहेत, कशावर ते गाडी चाचीवरनं जायला लागत्या, कशावर ते बांधावरनं जायला लागत्या, त्यावेळेला मागल्या गाडीवरची फार मोठी जबाबदारी असते. गाडी धरणे, गाडी न पडू देणे ही सगळ्यात महत्वाची. म्हणजे कुठलाही धोका न होता झालं पाहिजे असं. आता काय आलंय, अंतर कमी झालंय. पूर्वी अंतर जास्त होतं. 9 किलोमीटर 10 किलोमीटर असायचं. सरास आपल्या भागातलं 7-8 किलोमीटरच्या आत, 7-8 किलोमीटरच्या आत. बेनाडी कुठं होतं, खाली होतं, मारायचं पार खाली जायचं होतं गाडीचं, काहीच नाही. हे आता अलीकडे आलं मैदान. खाली आता तिथून 1 किलोमीटर खाली गाड्या फक्त अशा जाऊन खालच्या ह्याच्यात जायचं होते, तळ तिथं होतं. मोठी मैदान राहिली. नाहीतर आता बाकी मैदान कमी आले होतं. नियमाप्रमाणे मैदान कमी झालं. नाही, शासनाने नियमच काढला नाही जास्त अंतरापर्यंत कमी केलं, त्यामुळे अंतर कमी केलं. त्याच्यामुळे तर एक गाडीवान बसतोय. आता 2 गाडीवान कशाला, तेवढं चुटक्याचं मैदान असते. त्यांच्या तिकडच्या पद्धतीने म्हणून गेले. आपण इकडं कुणी काय आपल्याला असोसिएशन नसल्यामुळे आपण तिथं काय उचलू शकत नाही. बाबा आता टर्न आता हेरवाडला आता गेला रे पडला, खूप टर्न होता, ते झाडावर ते मागचा गाडीवान असता तो पडला नसता. पडला नसता तो. हा कसं आहे, ज्यावेळेला गाडी उचलली त्यावेळेला ह्यो खिलाराचा तोल जाऊन पडला, बरोबर त्याला मागल्या गाडीने ठोकरलं. त्यावेळेला तो प्रसंग झाला नसता. मागच्या गाडीवर नसता तर गाडी पिल्ली असती ना कशावर, त्याच्यावरून उचलल्यानंतर गाडी बॅलेन्स मागे धरला असता. ह्या आधीच्या काळामध्ये जी बैल होती ते बैलांचं साधारण माप कसं असायचं? आता त्या मापाची बैल बघायला, त्या बापाची बैल नाहीत. चुकून एखादा असा चिमण्या म्हणा, आता जी मोठी बैल, अशी मोठी बैल, हरण्या आपला तो मोठा बैल सगळ्यात, म्हणजे हरण्या मोठा बैल. आता त्या लेवलची बैल, पूर्वी कसं सरास मोठी बैल, बारकी बैल कोण शक्यतो नादाला लागत नव्हती. सगळ्यांची राशिवड्याची, दाजी धुंदऱ्यांची बैल, कुपवाडवाण्यांची बैल, मापाची बैल काय त्यांच्याकडे बिगर मापाचा बैल कधीही नव्हता पाळला. इकडी सगळ्या खाडे मामांची बैल, खाडे मामाचा सुंदर्या, मी सुद्धा ती गाडी आणली सगळी. खाडे मामाची गाडी हे आता जर बघायला गेलं तर कमीत कमीच आहेत हाताच्या बोटावर मिळणारी मोठ्या मापाची सुरुवातीला होती तशी. गाडीवान तुम्ही झाल्यानंतर ज्यावेळी कासारला बसतात त्यावेळेस असा एखादा प्रसंग सांगा की ज्यावेळी मी गाडीवान झालो त्यावेळी मी तो प्रसंग आतापर्यंत कधी विसरला नाही, असा कोणता एखादा प्रसंग? तो इथला केरली ह्याच्यातला रजपूतवाडीतला बैल पळतो. ती केरलीची आहेत, रजपूतवाडा राहतात. तो बैल एक माझ्याकडे पळाला असा आता, उत्तम पाटील. 98 नंबर एका वर्षात केलं. 1 वर्षात 98 नंबर केलं. म्हणजे भागात सगळे हे 3 मैदान केले. 98 नंबर केलं. 99 100 2 राहिले. ते मालक म्हटला मी करतो, काय हरकत नाही. म्हणलं कर. घडलं नाही. 98 मैदानाला गाडीत तुम्ही होता? हो, 98 मैदाना मी स्वतः गाडी आणून नंबर केल्या. बैल पळत होत तसं काय नाही, दुर्लाच पडायचं. आता कुठले आले लय वेग पहिला. मोटरसायकल मग ड्रग केलं म्हटलं की लावा बिवायचं भानगड नाही. 50 गाड्या लागून द्या, बघूनच गाडी काढायची की थप्पी सपवायच. माग हाटलं भानगड नव्हती. घालल ते मला ओढतच नाही. मोठा बैल होता ते. हुच्च्या म्हणजे काय काढली? शिवाजी महाराज कोण? खुळ. खुळ्याला काय म्हणतात? हुच्च. त्या बैलाचं नाव हुच्च होत. हुच्च्या म्हणायचे. खुळा बैल. गावचं मैदान होतं आणि काकांचा तांबडा बैल इथं आणला, भिलोडी काकांचा. तिथं मैदानावर घेऊन आलतो आणि जोडीला बैल दिलीप बुरशांचा बैल सांगितला होता, खोंड. आणि तो ऐन टायमात बैल आला नाही. बैल आला नाही म्हटलं आता मैदानाला आला नाही म्हणजे बैल टेम्पोचं काहीतरी त्यांचा घोटाळा झाला, काय झाला ते आले नाही. फोन नसल्यामुळं प्रॉब्लेम. आणि बैल पट्टी आमचा एकटाच राहिला तिथं. आता काय करायचं? आता 2 दोघांची बैल आली असली तर ती दोघं देणार आहेत बैल? नाही देणार. एका मालकाची 2 बैल आलेल्यातलाच बैल आपला झुपला पाहिजे. मग 4 वाजले ते भोगटाच्या गाड्या झुपायला आल्या. मी जरा सगळे जरा टेहाळणी केली. त्या जमादारांची 2 बैल आली ती पळायला.
मग जमादार भाईकडे गेलो आणि भाई म्हटलं बैल पाहिलं. मला कोण बैल नाही म्हणत नव्हते की बैल मी नुसता फोनवर सांगितलं कुठला बैल घातलेला मला विचारत नव्हते. भाईला म्हटलं असं असं बैल झुपायला द्यायला पाहिजे. हे झुपा जा म्हटलं, एक बाजूला आमच्या काढाने झुपा. 18 गाड्या होत्या नागावला आणि त्या 18 गाड्यातनं मी गाडी एक केली. ती नवीन पट्ट्यावर पैर करून झुपून एक केली गाडी. तशीच मोठ्या मैदानाला, हातनूरच्या मैदानाला गाडी ती तशीच पळवली. तिथे बी ती एक केली, चांगल्या गाड्या मारून. त्याच्यानंतर त्यातला बैल दुसरा घालायला ठरलं होतं आणि जमादारचा बैल घालायला ठरल्यानंतर आम्ही सकाळी एक बैल आमचा तांबडा पळीला. 1,11,111 मैदान 96ला. मग सकाळी एक बैल तांबडा पळवून आलता आणि दुसरा पांढरा बैल आणि जमादारचा बैल पळवला. सकाळी मैदान केलं, एक झाली गाडी तांबड्याची. आणि इथं आलो तर काकांचा फोन आला की जमादारांचा असा निरोप आलाय की बैलाला पत्री लावताना मोहळा चढलाय, बैल लागणाला. आता ऐन टायमात करायचं काय? बरोबर. 1,11,000चं त्यावेळेला हायेस्टच मैदान. त्यावेळेला काय केलं, काका म्हटलं काय नाही, तांबड्याला काय झालेलं नाही, आपला बैल झुपल्याने आता कुणाचा बैल आपल्याला मिळत नाही आणि बैल आपली पळवली पाहिजे. मग परत ती आमची बैल पळवून त्यावेळेला ती मी 1 किलोमीटर अंतर टाकून एक केली त्यावेळी. 96ला 1,11,111 मैदान. आणि राजकुमार नट कर्नाटकाचं, त्याच्या हस्ते मी त्यावेळेला बक्षीस घेतलं होतं आम्ही त्यावेळेला 96ला. आणि गोकाकला जेवढी मोठी मैदान झाली, 51,000 झालं. म्हणजे धोंडबा गाडगेचं गाडी होती ती एक झाली. म्हणजे आमच्या इथली धोंडबा गाडगेची ती पळली. परत काकांची तिथे एक झाली गाडी. अशा ते तिन्ही मैदान मी मोठी पहिला नंबर घेतला. पहिला नंबर म्हणजे 96च्या ह्याच्यात. 96च्या आधीच्या पिरियडमध्ये. 96 हे नंतर झालं. 1 लाखाचं मैदान हे नंतर झालं. मग त्याच्या आधीचा पिरियड म्हणजे 96च्या मला वाटतं 90चा पिरियड आहे. 90 2-3 मैदान मोठी झाली. 3 वर्षाची यात्रा असायची. 96ला जे लाखाचं मैदान केलं म्हणजे ते आत्ताच्या घडीला म्हणजे 10 लाखाचं मैदान असतं. त्याला पैशाला किती किंमत. आणि पूर्वी कसं होतं माहिती आहे काय, चालत प्रवास, टेम्पो हे विषय नाही. बैल चाल ह्या गावातनं त्या गावाला जायची, त्या गावातनं त्या गावाला जायची. आदल्या दिवशी रस्ता दाखवून आणायचा, मग दुसऱ्या दिवशी मैदान असायचं. हे असं त्यावेळेला हे होतं, चालवत सगळे चालवत. सुरुवातीच्या काळात जी मैदान व्हायची, बरोबर, जी मैदान म्हणजे महिन्यातून किती मैदान व्हायची तरी? मैदान लोक नाही जास्त करत नव्हते. आठवड्यात एखाद दुसरं मैदान म्हणजे धरायचे. असायची किती मैदान एक महिन्यामध्ये? असं तशीच निघायची. म्हणजे त्यातलं आपल्या बैलांची कंडिशन बघूनच गॅप ठेवायची. आणि काही रोज उठल्यानं मैदान करायचं करत नव्हते. अशा पद्धतीने होय होय. आणि शक्यतो पैरी वर्षभर बैल एक तिकडे फुटत नव्हते. जी जोडणार झाली तर तीच पळायची वर्षभर. आता मुडशिंगीची गाडी मी सम्राट वशा, आता कसा हरणे आहे त्यावेळेला तो सम्राट वशा म्हणून पट्ट्या झोपून गेले की म्हणायची सम्राट वशा आला, नंबर बाजूला काढा म्हणायची. विश्वासवानी बैल पळायचे. हो, सीझन. आता धोंडबा गाडगेचा छब्या आणि बेळंगीचा सुंदर्या ज्यावेळेला मी जोडणा केली आणि ती गाडी पळायला सुरुवात झाली, ते मैदान शेवटला 22-23 मैदान एकच, 2चा विषय नव्हता. सकाळी संध्याकाळी तेरवाडला पळली. त्या दिवशी सकाळी 1 झाली आणि संध्याकाळी 2 झाली. चढ मोठा लागला, त्यात जरासा बैल एक कमी आल्यावर मी आणलं. सगळ्या गाड्या मी आणलेल्या. हे जेवढ्या सांगितल्या तेवढ्या सगळ्या गाड्या मीच आणलेल्या. आणि अशी पहिल्याची सुरुवातीची अशी मोठी बैल कुठली जे नामांकित, जे आता तुमच्या लक्षात आहेत, ती तुम्ही आणल्यात? मुडशिंगीचा वशा झालं तर तानाळी ओळाचा एक साहेब्या म्हणून बैल पळत होता तो. परत ढेरे मोहम्मदचा बारशा एक पळत होता तेवढा मोठा बैल, जुना बैल. सोन्या पळत होता मोठा बैल. फुल्या पळत होता. बरीचशी बैल अशी म्हणजे मोठी होती. जी नामांकित. नामांकित. कुपवाडवाल्यांची 2 पहिलं पळत होती मोठी बैल. डुसकी बरोबर बैल ती मोठ्या मापाची आणि बैल होती. आणि बैल बी राखायचा कुपवाडवाल्यांचं हे नाही. आणि जमादार ही माणसं शब्दाला चांगली. पाखऱ्या पळत होता, युवराज शिंदेचा पाखऱ्या भरपूर पळेल. सायलेंट वर्षा पळत होती. त्या मालकाची. ते असं आज पळून उद्या पळाय म्हटलं की नंबरच करायचं. बालिंग्याचं काळे नवीन म्हणजे घरचा बैल तयार करून 2 महिन्याच्या आत मी शेंड्यातल्या सगळ्या गाड्या मारल्या. घरचा बैल तयार करून तिचा आई, वडील आणि ते एकच जागी होती.
हे वैशिष्ट्य आहे त्यातलं. हो. घरची गाई हा. गाई आणला जा आणि घरचाच एक पाडा त्या गाईला दाखवला जा. हा. त्याच्या पोटचाच हा काळा बैल त्यानं शेंडा मोडला. शेंडा मोड. होय. तुम्ही किती वर्ष हाणलेला ती बैल? मी काहीतरी तो वर्ष 1.5 वर्ष हाणला बैल चांगला शेंड्याचा. तुमच्याकडे होता तो एकदम हो, टॉपलाच होता? टॉपलाच होता. 51,000 एक झाली ती गाडी. होय. त्याचा एखादा असा कोणता तरी किस्सा सांगा की. त्याला कसं होतं ते बगटात पळत होता. हा. मग अचानक आमचे मित्र आहेत हम्म, बाजीराव माने म्हणून. हम्म, मला म्हणले काय नाही बैलाला जोडणा करून गाडी पळवायला पाहिजे. हम्म, मग त्यावेळेला दिवशांचा एक राजेंद्र दिवशांच्या आजोबांचा दिवशी माझी गाडी पळत होती त्यावेळेला त्यांचा वशा बैल पळत होता. अचानक मला तिने नेलं आणि गाडी आणायला पाहिजे म्हणून. त्या दिवशी हे जो मैदान हे तिकडं ह्याच्याकडं मैदान होतं आंबपच्या तिथं मैदान होतं तिथे गाडी एकच केली मी. ते तिथनं हातात घेतला बैल ती सुरुवात केली ती शेंड्यातच पळायला. हा. लहान बैल बी चांगली पळाली. मानगावचं बारका पळ एवढाच. हा. 2-3 वर्ष नंबर कोणाला दिला होता त्यो नाही मानक्या माणिक म्हणून तानाजी गवळ्याचा मानक्या बैल म्हणून पळत होता एवढासाच बैल. ती बी शेंड्यात होता. ते किती पळते कळत नव्हतं. धोंडबाजा छब्या मानगावचं पाडं धोंडबाजा छब्या ही बारकी बैल त्या काळात ती होऊन गेली. शिव्या दुधाचा अकल्याच्या मोडशिगवाल्याने बैल घेतला होता सम्राट वाशा संघ. तो बी तसाच पळायचा. बैल लहान कर कीर्तिमान अशी होती. किती पळत्या ते कळत नव्हतं. पळाय करता त्यांना काय करायला लागत होतं. काठी खाईत नव्हती बैल मनानं पळत होती. हाय मनानं. आत्ताच्या काळात जर असा बिगर काठी तानाच्या साहेब्या ही वळशाला कोण जायला लागत नव्हतं. सगळ्यांनी ओढून धरली की काढून सोडली गाडी निसटली की गावायची नाही गाडी. एवढ्या बैलांना त्यावेळी वेग होता. त्यावेळी बापू तुमच्यावर गाडीवान कोण कोण असायचं पूर्वीच्या काळचं? पूर्वीच्या गाड्यात आता अलकुड रंगा एक खालतीकडे यायचा. अलकुड रंगा बापू शिंगणापुरे सुरेश शिंदे डपळापूर मग दानुळीचं गाडीवान कोणतरी असं जुन्या ते बाळूपाराज म्हणून होता. गुलांड्याचा सुन्या गुलांड्याचा वडील ही जुन्यातली गाडीवान त्यावेळी. नांदीचा संजीव नंतर आला तर संजीव आपल्या ह्याच्यातनं आला चांगला. गजबर नंतर झाले. संजीव गजबर ही एका लेवलला आली. हे माझ्या नंतरच्या काळात. त्यावेळेला राजा गडदे एक बाजूचा राजू गडदे तो गाडीवान चांगला होता. सुरेश शिंदे आता काही नवीन तयार केला ना. आधीच्या काळामध्ये जी कोणत्या वयाची बैल म्हणजे बैल जी पळत होती ती कोणत्या वयापासून सुरुवात होत होती बैलाची? 64 झाल्यावर बैल वापरला लागायचा म्हणजे पल्ल्या गाड्यात. आता कसं आदत दुसरा बिंदाती ही जी आदत बिदतची काय भानगडच नव्हती. आदत बैल पळवत नव्हती. आदत बिदतचा विषय त्यावेळा तयार करणे त्याला तालमी देऊन मोठा बैला संघ घालून इकडं तिकडं हे करून आणि 4 नंतर 6 जातीनंतर बैल चांगला पळायचा. उमतीत येऊनच बैल पळायचे. कधी जास्त पळवत नव्हती कोण मात्र होते म्हणून. म्हणजे बैल मात्रा म्हणजे पायात खाली फाउंडेशन राहत नव्हतं त्याला आदळून भेटे करून लय आदळ की तेवढंच चाललं. 2 वर्ष झाले 2-3 वर्ष. आता लगेच मोठा बैलातला एक म्हटला तर तुम्हाला सांगतो खाडेमाचा सुंदर्या भयानक पळायचा बैल. काहीच करायला लागत नव्हतं पळायला. हो म्हटल्यापासून रेगल असतो त्याला गाड बघायचं नाही. त्यावेळीच्या काळात तुम्ही सगळ्यात मोठं मैदान कुठलं मारलेलं? गोकाकचं 1,11,111. किती झालं? 96ला. आत्ताच कवा किती रुपये ते आता झाले की 10 लाख रुपये. 10 लाख रुपये जास्त 10 लाख रुपये जास्त काय 10 लाख होती तेव्हा जमिनीची किंमत किती होती इथे 96ला सांगा आता. 7 वर्षात दान दोघीच्या हिशोबाने धरा किती. आणि आता तुम्ही गाडीवान आतापर्यंत कोणकोणती गाडीवान तयार केली? त्यावेळेला गाडीवान भरपूर तयार केली. त्याच्यात नावं काय सगळ्यांची सांगता येणार नाही. परत त्यावेळेला बक्षिसं नव्हती पूर्वी. 500ला 700ला 1000ला गाड्या 700ला 500ला अशा गाड्या पळल्या. पहिलं मैदान 1111 रुपयेचं संकेश्वरवाल्याने काढलं. 1111 रुपये. 1111 रुपये त्यावेळेला म्हणजे आता लाखाला जमत्यात अशी त्यावेळेला पब्लिक. त्याच्यानंतर रुकडी मानगावला 1212 रुपयाचं मैदान निघालं. 1212चं मैदान तिथं झालं. म्हणजे असं लगेच झालेलं नाही. ते थोड्या 2-2 महिन्याचे 3
त्याच्यानंतर संकेश्वरला 3,333चं मैदान झालं. त्याच्यानंतर कोगनुळी आपली कोगनुळीला 5,555चं मैदान झालं. त्यावेळा वशा उडशिंगीचा वशा आणि फुल्यानं माझी गाडी उलटी होऊन मी 1 केला, नंबर केला. गाडी वर्षात काय झालं, वर्षात दगडाचा घरात होता आणि आमच्यातलं पोरग एक तिकडं कापड घेऊन बैल कापडाला बुजला आणि दरड्यावर चढली आणि गाडी पडली. परत जाऊन गाडी सरळ केली. ते कासरं सगळं बायांच्या पायात नव्हतं. गाडी सोडली, पहिला गाड्या मारल्या आणि मग हळूहळू कासरं सगळं सोडून घेतलं आणि मग आणि अंतर ठेवून नंबर झाला. सुरुवातीच्या काळात तुम्हाला हानी किती मिळायची? बरेच वर्ष काय कोणाचं घेतच नव्हतं. धोंडबा गाडी गेली 5 गजचा, त्यांना विचारा. एक शोक, एक नाव ह्या सदरात असायचं. मागणं थोडं मी कसं झालं त्यावेळेला माझी परिस्थितीचं कसं, मी सेपरेट राहिलो. मग ती खर्च बाकीच तरी भागला पाहिजे ना, निदान बाकीचं काय सगळं. आता तुम्ही परिस्थितीचं म्हणताय, तुम्ही ज्यावेळी गाडीवान व्हायचं होता किंवा ह्याच नादात आला त्यावेळी परिस्थिती कशी होती आणि गाडीवान झाल्यानंतरच्या काळात परिस्थिती कशी होती? कसं झालं माहिती आहे का, त्यावेळेला वडील लवकर वारले, वयाच्या 17वरले. घरची जबाबदारी सगळी माझ्या पडली. 3 बहिणी 3 भाऊ, घर बांधण्यापासून कष्ट करूनच सगळं हे करून असं म्हशी पाळल्या, हे केलं, दुधाचा धंदा हे केला, हे ते सगळं करूनच संसार चालवत नेला सगळी गाडी. आता टॉपला आहे, म्हणजे आता काय काळजी नाही. 2 मुलं चांगली आहेत, बंगला आहे, घर आहे, गाडी सगळं आहे. लग्न झालीत मुलींची, नातू झाल्यात, नाती झाल्या, सगळं आता एकदम व्यवस्थित आहे. मला वाटते बाकी या सगळ्या गाडीवान आजपर्यंत बरेच झाले असतील, तेवढ्यातला डेव्हलप गाडीवान तेवढा मीच असेल. म्हणजे मी कुणाला नावं ठेवणार नाही, खरे सांगतो तुम्हाला. आणि माझं मी ज्याचा कचरा धरलाय, जनतेत हात असा करायला लावलेला आहे, खाली केला नाही. कुठल्या बी मालकाला विचार, जानकाश ढोले म्हणा, तानाजी करनूर, धोंडबा गाडगी, ही ज्याचा मी कचरा धरलाय, मला अपयश आयुष्यात नाही. माझा जन्म गुढीपाडव्या दिवशी आहे, 3:30 मुहूर्तात. त्यामुळे म्हणजे अपयश आज तक आहेत. कुठलंही काम करून दे, कुठल्या ह्याच्यात मी भाग घेऊन दे, मी कधी अपयश आले. कुठला धंदा करून दे, काही केलं, अपयश म्हणजे मला कधी नाही. नाहीतर ह्यात तोटा झाला, त्यात हे काला, कधी नाही. आताच्या ह्या चालू बैलगाडी शर्यतीकडे आज तुम्ही कशा नजरेनं बघताय? आता तुम्ही तर गाडीवान आहे आणि रिटायर्ड गाडीवान आहे, आणि त्याचबरोबर की आधीच्या काळातली जी प्रसिद्ध गाडीवान आहे आणि आता तुम्हाला बराच अनुभव पण आहे, तरी देखील आता चालू जे क्षेत्र आहे, चालू सीझन आता तुम्ही कसं बघताय ह्या क्षेत्राकडे? क्षेत्र तसं चांगलं आहे, बक्षीस मोठी झाल्यात, गाडीवानांना बी भरपूर पैसे मिळायला लागल्यात, ही मालकं द्यायला लागल्यात. काय हे कसं झालं माहितीये काय, आता ज्याचा गाडीवान तिची बैल, ज्याचा गाडीवान पहिलं कसं होतं, कोण बी बस होतं. जाता सुद्धा आम्ही एखाद्या गेलो, कुणाला गाडीवर नसलं की बाबा गाडी आणायला पाहिजे, नाही हा शब्द कधी नव्हता. गाडी आणतच होतो आम्ही, पैशाची अपेक्षा नव्हती अजिबात नाही पहिल्यापासून. म्हणजे त्यावेळी काकांचा मला जर फोन नाही लागला त्यावेळा फोन कसं ती गेलं गोल फिरवायचं, मग ते कवा लागायचा, ते आला, मग त्यावेळा ते हे करायचं. मग त्या फोन त्याच्यापेक्षा गाडी मला काका नाही फोन लागला की गाडी घरात लावून द्यायची भिलवडीसनं, आणि तिथनं पुढे त्यांची तिकडे मैदान करायला जाणार. त्यांचं मी 5-7 वर्ष गाडी पुढे. हो, सकाळ माझं कसं, मी घरला यायलाच कधी जाणार नाही. सकाळी लवकर उठणे, धारा मशीनच्या काढायच्या, एसटीला बसायचं, सांगली पट्ट्यात जायचं, सांगली स्टँडवर मला ती न्यायला यायची. तिथनं नाही झालं की तासगाव भागात, त्या भागात मैदान असली मी तासगावपर्यंत जाणार, तासगावात मला न्यायचं. मी कधी मला घरला न्यायला यायला पाहिजे, हे करायला पाहिजे नाही. निरोप मिळाला की विषय, मी कधी कुणाला घरला मला न्यायला यायला पाहिजे असं कधी नाही, पूर्वीपासून नाही. आपला पण फोन आला की आपला पण जाणे. मग कोणतरी मोटरसायकल असत्या, हे असत्या, अशी कोणतरी घ्यायचं, चला म्हणायचं बाबा मैदानाला. त्यावेळेला मोटरसायकल नव्हत्या होत्या, त्या कमीत कमी लोकांनी सुरुवातीला बघायला आम्हाला कोणतरी असं कोणतरी चांगलं कोणतरी सायकल नवी घेऊन आलेलं बघायचं. कारण का ते मैदान बघायला जायचं, चेन पाडायची, ती चेन कुठं घालत बसण्यापेक्षा कोणतरी नवीन सायकल घेऊन आलंय बघायला, मैदान तर सरळ बघून याला व्हायचं नाही. असं पट्टा बघून यायला सायकलीवर जायचं आम्ही. मग काय ते लई नंतर गाड्या आल्या, मेजॉरिटी कशा नव्याची, कोण सायकलीवर नाही यायची, कोण यायची वळशाल माणसं. आता सांगावची गाडी पळायची, सांगावची गाडी पट्ट्यावर आली म्हटलं की
सगळ्या गावातल्या सायकली पॅक, प्रत्येक जण आपली सायकल ते म्हणजे जायचं पहिला मैदान सायकली भाड्याने मिळत होते, त्या सायकली भाड्यानं घेऊन जायची सायकली, ही घेऊन यायची मैदानावर. मेजॉरिटी मग त्याला वर्षाला 10-12 7-8 जायची, परतायला गाड्या सायकली बाजूला लावायची, गाडी परतून द्यायची. असं त्यावेळेचा प्रसंग असा होता ते. ह्या क्षेत्रात आता जर एखादी व्यक्ती जर म्हटली की बाबा बैल मालक तर यशस्वी व्हायचं म्हटलं का कायम नम्रात राहायचं म्हटलं की जसं आज हरण्या हा, हेलिकॉप्टर अशी बरीच नामांकित बैल आहेत, यात एक अशी यशस्वी बैल आहे ती जयदीजनम. असं जर व्हायचं म्हटलं तर त्यासाठी कशा पद्धतीने त्यांनी कार्य केलं पाहिजे लोकांनी कार्य करण्या म्हणण्यापेक्षा पहिला बैलच त्या लेवलची आपल्याला मिळायला पाहिजे. आता हेलिकॉप्टर म्हणा, हरण्या म्हणा, ही बैल कशी आहेत, नाववाली बैल. म्हणजे हे त्याच्यानंतर आता आम्ही काय केलं, सुरुवात त्यांना बैल घेतली, गटातली बैल पळत चालू करून, मग त्यांना नियोजन करून बैल हे घालायचा, ते घालायचा, हे मैदान करायचं, ते मैदान करायचं, असे करत त्यांचं लग बी चांगलं. हे कुणाला घडलं नाही. म्हणजे माझ्या ह्याच्यात ह्यांना जे यश मिळालं, कमी दिवसात फार मोठं यश मिळालं, हे सजासच कोणाला त्यांचं लक असं त्या मनानं. आमचं कोणाचं जर मार्गदर्शन असते, बरेच जण मार्गदर्शन करणारे असतात, हे करतात, ती साथ मिळत. खरं लक बी आहे तेवढंच. माणसाला सगळं झालं तर शेवटला लक बी पाहिजे, त्याशिवाय हे घडू शकत नाही. तरी पूर्ण आता जर बघायला गेलं तर तुम्ही किती ह्या क्षेत्रात आला, गाडीवान झाला, तेव्हापासून आतापर्यंत किती काळ तुम्ही गाडी चालवली, किती वर्ष? 21-22 वर्ष गाडी पळली. टोटल 22 वर्ष. कासऱ्याला 22 वर्ष. 22 वर्षामध्ये त्याच्या आधी मागचे काम केलं, हे केलं, ती गोष्ट होती नाही. कासऱ्याला बसलं 22 वर्ष गाडी. 22 वर्ष गाडी. आणि खरं मी ज्या मैदानावर जायचे त्याचा नंबर कर्नाटक तर मला असे बघायचे, राजू इले जाऊ एलू गाडी खुडर, म्हणजे कन्नडमध्ये ते आम्हाला कळायचं नाही, जरा जरा बोलते ना. आम्हाला तर कुठे यायचं सगळं कन्नड. ती म्हणते नोट, राजू नोट म्हणायचे. म्हणजे त्यावेळी चर्चा चालायची लोकांच्या मध्ये कन्नड भाषेत, कर्नाटकात गेल्यानंतर. आता काय झालंय त्यावेळेला, आता 4 गाड्या आणल्या की हिंद केसरी, मी कुणाला नावं ठेवत नाही. त्यावेळेच्या काळात पब्लिक म्हणायचं हिंद केसरी गाड्या म्हणाला. हे कोण म्हणायचं? पब्लिक म्हणायचं की हिंद केसरी आला. गाडी मैदानावर आली की हिंद केसरी गाडीवान ही कुणी पब्लिकनं देणारी पदवी आहे. ही कुठेतरी कुस्त्या खेळून केलेली पदवी नव्हती, ही पब्लिकनं आपल्याला दिली पाहिजे की बाबा गाडीवान हिंद केसरी असं म्हणलं पाहिजे. आपणच सकाळी मैदान केलं, संध्याकाळी मैदान असलं तर घरातली सगळ्यात म्हणजे मोपलर एकच माझा असत, काळा आणि भगवा हे लाल कलर शेवटपर्यंत कलर, फक्त मैदान पुरता दोन. त्यात घरातली बी साथ चांगली होती, म्हणजे भयानक साथ होती. सकाळी मैदान केलं, सकाळी बनेन जर असलं कलर पडलेला व्हाईट बनेनशिवाय दुसरं बनेन कधी वापरलं. डोक्याचा मफलर हे कायमचा काळा पांढरा कलरचा माझा ट्रेडमार्कच. कुठं जर लांब न बघितली की म्हणायची राजबा गाडी कितीला, 1ला, 2ला, 3ला, म्हणजे असं एक त्याच्यावर हे या मफलरवर मी शेवटपर्यंत एकच मफलर वापरला, म्हणजे वापरले 2-3 खरं त्या कलरच मफलर. एकदा तर प्रसंग झाला, मला एकानं माझा मफलर असा एकदा असा गेला होता, आणि एक जण रुईचा माणूस होता दोस्त, म्हणजे मला मानणारी भरपूर होती. मी म्हटलं मफलर हे मला पाहिजे, कुठे घेतलायचा? तिने असा काढला ना मला, राजबा मला माहिती आहे म्हणजे तुझं ट्रेडमार्क आहे. म्हणजे लोकांबद्दल बी प्रेम होतं, मालका गाडीवानाबद्दल बी अभिमान होता. कोल्हापूरचा गाडीवानीकडा मी पोहोचतोय असा अभिमान होता. आता बापू, ह्या क्षेत्रात तुम्हाला घरच्यांची साथ कशी होती? मला घरच्यांची भरपूर साथ होती, मिसेस सकट. मी मैदानाला जाणार आहे म्हटलं की मैदानचे कपडे, बनेन, जे काय बरमाडा, मोफलर ही सगळी स्वच्छ धुवून बिवून सकाळी असत. नाहीतर ते जाणार मैदानाला आता म्हणजे कुठं काय आता काय कामाला निघाल्याचं काय असं म्हणून हे नव्हतं. भरपूर साथ होती. एवढी साथ मिळण्यामागचं काय कारण? म्हणजे त्यांना नाद आम्ही तसं सांभाळत, बाकी सगळं म्हणजे त्यांना कसं असतंय, घर आहे पहिला, घर सगळं त्यांचं बघायचं. तिने कुठल्या बाबतीतनं कमी पडू द्यायचं नाही. त्यामुळे ती आम्हाला काय कुठल्या बाबतीतनं अडचण कुठल्या हे करू जाऊ नका. पाहुणेबाई म्हणायचे, मैदान नसलं तर राजबा लागला नाही तर कोणाच्या पाहुणे पाहिजे लागणार नाहीच म्हणा. सगळे
पाहून दुकानात बसलं का नाही सगळा तिथं माझ्यापाशी खरुड कोडण्यासारखी सगळी माझ्यापाशी पहिली दिवसाला सगळी तिथं. एक हा, हा. 20-30 जण सगळे मला कोल्हापुरात माझ्यापाशी बसन असायचे. दोडबा गाडगे म्हणा, धेरे मामा म्हणायचं, खाडे मामा सुंदर्या किंवा जयसिंगपूरचे खाडे प्रसिद्ध गाडी पडत होती ती. सुधार ते काढायची. हा सुधाचे वडील ते कायम आठवड्याला माझ्यापाशी. पमाजी मामा माझ्याकडे येणार, जमादारची कुणाला निघालं तर भेटून जाणार. असे सगळी येत होती माझ्याकडे. टर्निंग पॉईंट होता हा टर्निंग पॉईंट. कोल्हापुरात. तिथनं हा, पहिलं असं सगळं कोल्हापुरात ग्रुप आलं सगळे म्हणजे गँग भेटून जायची. सगळे गँग बसलेला असायचं माझ्यापाशी. जाहिरात जर ह्या भागात जर लांबच्या मैदान कुठे असेल तर पहिला अहो एक भज्याची गाडी चहाची गाडी चालत होती हे आमच्या राऊंडवाल्यांच्या जीवावर. हा, हा. म्हणजे मी देऊन नव्वं हा. मी देऊन मग सपलो असतो. ते आम्हाला द्यायचीत म्हणा. हा, हा. मग म्हणजे एखादी व्यक्ती आता आले की भेटले की चहा चहा बी पाणी ते चालायचं. त्यामुळं, हा. खरं ती काय दिवसभर ते गाडा एक चालायचा आमच्या इथला. तुमच्या आयुष्यात बरेच प्रसंग आतापर्यंत घडल्यात, बरोबर आहे. ह्यात असा कोणता प्रसंग आहे की जो आज तागायत कधी तुम्ही विसरला नाही आणि कधी विसरू शकत नाही असा एखादा प्रसंग? 100 फुटीवर झाला तसा. काय नेमकं काय घडलेलं सविस्तर? गाड्या अशा उभा कुठला 100 कुठला 100 फुटी? हे आपला सांगलीचा 100 फुटी. सांगली 100 फुटी असं आहे. सांगलीचा 100 फुटी. हा. त्या 100 फुटीला बरीच मैदान व्हायची आणि त्या मैदानावर जेवढी निघाली तेवढी मैदान मी बरीचशीच नंबर केले. एकच केले. हा, हा. दिल्लीवाले येते म्हणणार 100 फुटीला राजबा हा. नंबर करते म्हणणार. असं त्याच मैदानावर गाड्या अशा लागल्या होत्या म्हणजे सुटल्या नव्हत्या, पंचांनी सोडल्या नव्हत्या. एक गाडी तिकडे पळत आली, सगळ्या गाड्या हल्ल्या आणल्या आणि बैल काय झाली अशी झाली. मी बैल का सोडली नाही, मी काय उडी मारून जाऊ शकलो असतो. खरं आज याने आपल्याला विश्वासानं आपल्या ताब्यात बैल द्यायची. आपल्या जीवात का मी बैल सोडून कधी गेलो नाही. ती बैल धरून शेवटला डांबाला धडकली. बैल वाचली, डांबाला धडकली, मला क्लिप फाटली. डांबाला मास आहे म्हणायची. म्हणजे लोखंडी डाम एक होता इलेक्ट्रिकचा. त्यावेळेला नंतर डाम झाले. पूर्वी डाम नव्हतं तिथं 100 फुटीला सांगलीच्या. ते नंतर ज्यावेळेला तिची क्लिप एक आली आणि मला अशी जोरात लागली. हा बसका असा पडला होता. नाही बोर्ड लावतात की नाही आपलं हे बारकं बोर्ड लावतात ते बोर्ड एक खाली आलता आणि तिची क्लिप होती. ती इथनं एवढा बसका एवढा इथनं इथपर्यंत असा माझा हात घालून मी नळीला टेकत होता असा खाली हात घाली. एवढी मोठी जखम ईदवर अशी जखम होती. त्यातनं परत 2 महिन्यात तरुण परत गाडी आणली. लागला म्हणून राजमा म्हणणार लागला आणि गाडी आणायची बंद झाल्या. उद्या म्हणाय नको तुम्ही काय आमच्या तुळ्या घालायच्या नाहीत. माझं हे काय म्हणणं काय आमच्या काय तुळ्या घालणार आहेत मेल्या लवकर येणार आहेत. मग त्याच्यात नाव करून मेल्याचं काय वाईट आहे. ज्यावेळी तुम्हाला लागल्यानंतर तुम्ही बरं झाला त्यावेळी पहिल्यांदा मैदानमध्ये आला त्यावेळी कुठल्या मैदानाला गेला? बरीच मैदान केली मी. शेवटचं मैदान सांगतो म्हणजे त्यावेळेला रिटायरमेंट घेतली त्यावेळेला 2007 हा प्रसंग घडला. तो किती साल काय म्हणजे 6-7ला रिटायरमेंट त्या वर्षात घेतली. त्याच्यानंतर मैदान 5 मैदान सलग एक केली म्हणजे आणि बावड्याचं मैदान होतं. अनिल निकमाची गाडी पळत होती त्या दिवशी. बावड्याचं मैदान रामनवमी होती. गाडी एक केली. असं कासरं सोडलं, नमस्कार केलेला. आज तर काय गाडीत परत गाडीत नाही. त्यावेळी 2007ला रिटायरमेंट त्या क्षेत्रात घेतली. त्यातनं काय नाद म्हणजे सगळा बंद. बघायला जाणे, यांच्या संग कुणाला नाही म्हणणे नाही, जायचं मैदानावर. तेवढं सल्लं तेच की काय करायचं काय नाही कुठं काय करायचं हे सगळं पेटी त्यातले. त्या झिंच्याला फोन करा, सांगा की असं करायला तसं काय. आम्ही बऱ्यापैकी नाही कुठल्याही मैदानाला काय पैर करायला पाहिजे, कुठं गाडी पळवायची, कुठलं मैदान कसं आहे, आमच्यापेक्षा अनुभव ह्यासनी जास्त आहे. मग आम्ही बऱ्यापैकी ह्यासनी विचारतो हो बैल चालेल का, किंवा हे मैदान आपल्या बैलाला योग्य आहे का. मग ह्यांच्याकडनं जरा सल्ला आला की आम्हाला बिन कॉन्फिडन्स येते बाबा काय नाही पळव्या. मी आता संधी बिनजे मी विचारणार काय करायचं काय नाही. मग तिथनं पुढे निर्णय घ्यायचा. बरोबर. जास्त अनुभव आणि संधी बिनजे निर्णय घेताना विचार बाबा काय करायचं काय नाही. आणि माझं आज 3 जण एकदम आमचा मी करायला चालू. आज आपली गाडी पट्ट्यावर पळते. आज माझी गाडी आहे, जोडणं आहे. तुम्हीच कोणतरी आला की बाबा मला ही पैर करून दे, त्याला भात पैर कधी करून द्यायचं नंबर. हा नशिबाचं काम आहे. माझी गाडी त्या पट्ट्या असताना सुद्धा मी पैर करून दुसऱ्यांची बी दिलेली. बाबा ही बैल घाला, गाडी चांगली पळते. मग त्यात यश अपयश ज्याच्या त्याचा नशिबाचा भाग आहे. बापू
असे काही प्रसंग सांगा, एक एक 2-3 प्रसंग सांगा की तुम्ही हे होऊ शकत नव्हतं परंतु ते करून दाखवलं आम्ही. लोक देखील म्हणत होते की गाडी त्यावेळी नंबर होत नाही किंवा असं नाही. बरेच लोक नावं ठेवत होती परंतु ते करून दाखवलं लोकांना. अशी कोणते किस्से घडले तुमच्या आयुष्यामध्ये? आता संजय पाटलांचाच बैल होता ते पळायला, मैदानाला पैर केलं, त्याने जुंधळ खाल्लं. दादांचा बैल होता, काय नाव काय तुझं? ते बैजा नाव. पाहिजे हा. आणि शमाडक्याचा घेतलेला पैर केले, बैल बाहेर ना आलाय आणि ते रात बैल जुंधळ ठेवत पोतं ठेवलं, ते कासारा सुटला, जुंधळ खाल्लं. मग ती राखेल पाच पाय पाच काय काय बरंच केलं आणि नंबर पोट फुगवलं नाही म्हटलं पळवायची, पळविला आणि एक केला सुटवून. आणि ते बैलाचं जुंधळ गाडी आणायला लागलं की पदा 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 सगळं अंगावर जुंधळच पडायची बैलाचं आणि ते झाडायचं आणि गाडी आणायची. एक नंबर केलं त्याला. घटस्थापनेचं मैदान होतं मोरेवाडीला जसं. आणि गोकाकला मैदानला जेव्हा मोठ्या मैदानाला जरी झालं त्या दिवशी गाडी आमची वळशाला गेली, फिरायला गेली ना, आमच्यातल्या एका पोरगानं नुसतं कापड दाखवलं, बैल असं हे झालं, दचाकलं, ते भिजू. त्यावेळेला हजाऱ्यांचा आसमान्या, कुणाचा रामगोड दत्ताचा आसमान्या येऊन साठीत बैल बसला आणि ते असं कसं असं रिलिंग केलेलं, त्यातनच जायचं आणि असं येऊनच करेक्ट कायदा होता. ते काही चालत नव्हतं, आतनं जाय नाही, त्या ह्याच्यातनं ट्रॅक मधनं जायचं. ते झाल्यावर बैल चढला, गाडी दोघा जणांनी गाडीवरनं उचलून तो बैल ढकलून काढला. तर गाड्या सगळ्या परतून गेल्या. कुपवाड म्हाताऱ्याची गाडी वाण्याची तर 1 किलोमीटर गेली आणि त्यात सगळ्या शेवट आम्ही राहिलो. मग धरत मारत गाड्या आलो पुढं. त्यातनं चटक्यात ती दोघं एकमेकाला आडवा गेले, मी सटलो 2 लाख. आता म्हटलं पुढला गावत नाही आणि मागल्यासने आपण मारू द्या ह्या सदरात. मग बैलाने बी वेग लागला आणि परत जाऊन बैलांनी ती बी गाडी धरली आणि परत अर्धा किलोमीटर अंतर ठेवून नंबर केला गोकाकला. ते असं हे घडलेलं. ही बैल कुठली होती? बैल एका मालकाची, काकांची, भिलोडी काकांची स्वतःची बैल होती. त्यांची नाव काय बैलांची? हनम्या. दोन्ही बैलांचं नाव हनम्याच होतं. ते 2 आणि 3 कोणाचा नंबर झाला? 2 ला महिला बाळासाहेब कोरणे यांचा, म्हणजे दत्ता पवारच्या नावावर होती गाडी, ती 2-3 झाली. आणि 3ची कोणाची तरी झाली होती अशी, म्हणजे कर्नाटकात नाही, आपल्या महाराष्ट्रातल्या गाड्या झाल्या. 3 गाड्या महाराष्ट्रातल्या झाल्या. आणि गाडीवरना एक माझा म्हणजे सगळ्या गाडीवरना नाही, म्हणजे कसं होतं, आज आम्ही शेंड्यात गाडी पळवायला लागलो. मग काय मालक काय असते, जरा हे घे ते घे, निर्विसनी राहून बैलांना चांगल्या प्रमाणात पळवून नंबर करावं. मालकाचं नाव झालं पाहिजे, गाडीवानाचं नाव मालकाचं झालं तर गाडीवानाच होतं. त्यात असं राहावं एक माझी इच्छा. मी निर्विसनी पहिल्यापासून चांगलं राहिलो. आता वयाची मर्यादा आमची, तरी माझ्या वयाची कोण नाहीत, आता रिटायर झाली सगळी. बाबू, आधीच्या काळात लोक कशी होती आणि आत्ताच्या काळात लोक कसे आहेत ह्या क्षेत्रामध्ये? त्या क्षेत्रातील लोकांचा स्वभाव आणि आत्ताच्या क्षेत्रातील लोकांचा स्वभाव कसं होतं त्यावेळेला, त्या काळात की एकमेकाबद्दल प्रेम होतं. गाडीत मैदानचा एक पिरियड सोडला म्हणजे आता बाळादुर्गावकर सारखं म्हणा, राजभाऊची गाडी पळून आली की पहिलं म्हणायचं चहा पिऊया एकत्र. एक हे होतं, प्रेम होतं, एकमेकाबद्दल अभिमान होता अधिक त्यावेळेला. हे असं राहावं एक आमची इच्छा आहे. कायला गाड्या सुटून गेल्या, वाळवा काळव्याचं मैदान होतं, पल्ल्याचं साल कधी साल काय साल सांग बस कशा त्याच्या एवढे साल सांगायचं. मग गाडी पळून गेली. गाडी मी पोराची काय म्हणतो, लई पळवाय नको, पल्ला जास्त कळंबाला नाही, वाळवं बिद्री वाळवायला. आणि वळशाला गेलो, गाडी फिरून आलो, बैल घसारा लागला, म्हणजे नको म्हणाला. मग वाटत गाडी उभा केली, बैला साप्ती सोडून घेतली, काढणी सोडली, वर कासरा सोडला आणि पोरासने काय म्हटलं, बैल तिथं तळ होतं बांधा. मग साईडच्या पोरग्याला म्हटलं नुसती साप्ती धर आणि तशी गाडी आणून मोटरसायकल फक्त साप्ती धरल्या आणि हाय तशी गाडी पळून आणून दोघं गाडीवर बसून 2 झाली गाडी. 1 लावती 2 झाली ती गाडी. मोठा झाला बैल सोडून काढू सारखं मागे अंतर ठेवलेलं होतं म्हणून ते जमत आलं. त्यातनं फक्त एक बैल काढून सोडून एक माणूस तेवढं, एक गाडी पुढे येईल, त्याला 2 झाली. त्याला एका बैलावर गाडी आणली. बाबू, तुमची गाडी हाणायची पद्धत म्हणजे कशी, काय काय पद्धत होती? मी आज सगळ्यात गाडी गुडघ्यावर बसूनच गाडी आणली.
गुडघ्यावर आणि घोडीत असं असणार. पुढे घोडी जरा असा दबरा करायचा, हे जायला नको म्हणून, तोल जायला नको. आणि अति प्रसंग कुठला असला तर मग पुढे एक पाय घालायचा. बैल कसला बी बैल मी 10-20 फुटात सोडत नव्हतो. खाली पाय परमेश्वरानं आपल्याला ताकद भरपूर दिली ती. खरं 15-20 फुटातनं बैल कधी सोडला नाही. म्हणजे आता असं नॉर्मली सगळेजण बसतात तसं आता नाही, त्यावेळेला मी शेवटपर्यंत गुडघ्यापासून गाडी आणली. माझ्या या एवढ्या गुडघ्यापासून एका पायाला असं काळा बैलाचा खांदा मळल्यावर पट्टा उठायचा आणि एक पाय हे असा कायम मोक्याला असं जायचा. मोक्याला असा कायम असं पाय आणि त्या ताकद त्याला लई ताकद लागायची. हे मोक्याला असा पाय जायचं की नाही बरोबर जाऊन ते काय बघून असं पाय घालायला लागत नाही, ऑटोमॅटिक जाऊन त्या मोक्या जायचा पाय. तुझ्या 1-1 किलोमीटर असं थकून आले. पाठीमागे कन्यावर बसूनच असायचे. म्हणजे जरा पाठीमागे गाडी आणल्या बऱ्याच वेळा. पाठीमागच्या गाडीवरला सहसा बसायला गाडी आणल्या. गाडी मागच्या माणसाला बसायला येत नाही, मागच्या माणसाला नाही, कन्यावर बरोबर बसणार, कारण बैलाला पुढे बोजा बिन पडायला नको अंगावरती. आणि सगळ्यात घेत चालू का तुम्ही बोला. गाडी हाणत असताना एक लक्षात घ्यायचं, म्हणजे माझ्या शास्त्र 2 गाडीवानांनी एकच जागेवर एकमेकाला चिकटून गाडी आणायची नाही. ह्याचं कारण सांगतो. आता तुम्हाला जर वर्ण दाबून धरलं तर तुम्हाला उशी खायची काय नाही. आपण घोडीत बसलो तर मागल्या गाड्यांना सांगायचं मागल्या कन्याला जा, कुठं मागं बावकड्या पाहिजे. त्याला जरा बावकडं मोठं होतं, त्यानं काय व्हायचं, दोघाचा बोजा असा पडणं आणि दोघाचा बोजा समतोल पडणं. त्यामुळे जनावरला मी उडी मारायला म्हणजे हे होत होतं, हलकापणा येत होता, बॅलन्स राहत होता त्यानं. मी गाडीवर सारखा मागं काम झालं की मागे सरकून टाकत होतो का मागल्या कन्याला जा. रुटीनच्या टायमाला हाना टायमाला जरा मध्ये येऊन कुठेतरी हाणलं, ही गोष्ट वेगळी होती. तर त्यानं एक प्रकारचा समतोल राहायचा होता. पुढे ज्यावेळेला आपण बसतोय तेव्हा मानत बसल्यावर 2 गाडीवानाचा बोजा पुढे पडला, कुठं मानत बसला. पहिल्या उडी मारायची काय करायचं, मग त्यावेळेला जर बोजा आता मग पहिलं कसं म्हणायचं धुरी बरोबर आहे का बघा, कसं म्हणायचं गाडी आता भाताची गाडी भरली, ऊसाची गाडी भरली, कशाची गाडी भरली तर काय म्हणायचं धुरी बघा. धुरी व्यवस्थित असली तर गाडी बैलासनी जातच नसेल तर मग ते पुढे बोजा धुरी जड व्हायची की खांदा आला हे आला गोष्टी व्हायच्या. समतोल राहायचं चांगलं. गाडीवरती हिसकरीचं तसं देत नव्हतं तुम्ही काय दांडील धरून काय कसलं काय करत नव्हतं आपण. बैल ढकलाय सांगा 1-1 किलोमीटर बैल ढकलत होता असा कमी आल्या. ते झोलं बिलं काय नाही असं कारण बैलाला उचटून बैलाला हाणायचं असं. काठी मारणे कमी, अति काट्या मारून बैल पळत नाहीत. शास्त्रानं कुठं आता काय काट्या द्या सोडून, त्यावेळेला काठी होती कारण बैलाला आम्ही कधी माझ्यातनं आज तक कुठल्या बैला शिपूड तुटली, बैला जायबंद झाला, शिंग मोडलं, गाडी पडली, माझ्या हातनं आजपर्यंत झालेलं नाही. कुणी बी सांगायचं आज कर्नाटक महाराष्ट्रात सगळ्यांच्या गाड्या मिळाल्या. तुम्हाला दुखापत झाली एवढी मोठी, खरं आजपर्यंत बैलाला कधी काही करू दे नाही, कधी शिपूड तुटली नाही, बैला शिंग मोडलं नाही, कधी हे झालं नाही. आणि माझं रेकॉर्ड आहे गाडी किती 5-5, 6-7 वर्ष कधी गाडी पलटी झाली. आणि माझ्या एवढे डेंजर झोन मध्ये कोण गाडी घालत होतं. एकदा जमादारचा आमचं गाडी क्रॉस लागत झालता, गाडी मरण झालं त्यांनी आत रस्ता होता ह्या शिर्ली एमआयडीसी टर्न होता आणि गाडी मरणा दोन्ही गाड्याला वेग एकसारखा जमादारांच्या अलीकडल्या बाजूने एवढा डबरा दांडका काढला होता चाललीचा. मग मुर्शिकीचा वशान फुल्या होता. मग मोहम्मद म्हटलं गाडी घालणार, राजबा म्हटला लय मोठा डबरा आहे, नाही म्हटलं घालणार. म्हटली काचकन बैलांची घातली की असं 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 करत जाऊन गाडी मारली आणि तिथे एक झालो. मुरगुडच्या मैदानावर जानकाचा हनम्या आणि धोडबा गाडगेचा हनम्या आणि धोडबा गाडीची हरण्या ही जोडणं चांगली करत. त्यावेळेला नबीची गाडी, नबीचा बैल आणि मुर्शिगीचा ह्या मुर्शिगीचा मोहम्मदचा खोंड, ही गाडी टॉप मध्ये पळत आयनापूर फैनापूर करत सगळं नंबर करत आलती. आणि एक मैदान कॅन्सल झालं, ती येऊन गाडी उतरली कुठं तिथं. हे तर मोठं मैदान होतं, त्यावेळेला 250 ग्रॅमचं चांदीचं कडं होतं बक्षीस आणि बक्षीस होतं मोठं. मग आणि मग त्या गाड्या 2 आमच्या सुटून गेल्या आणि ती 1ला मी 2ला 2-3 वेळा खालवर झालं. नबी गाडी मी तेच की हनम्याच्या आणि दोंडाबा गाडगेच्या हरण्याच्या महावीरला केल्या. सकाळी बैल केला होता आणि संध्याकाळी मैदान केलं. आणि परत
ती गाडी पळायला तिथे होती. मग चाणकाला म्हणा हो राजबाद हिची गाडी आल्या, नबीची गाडी आल्या. हे म्हटलं गपच घेऊन दे, काय करतात पहिलेच पळायचे आहेत ना. मग त्याचं माझं 4-5 वेळा खालवर होऊन परत काय झालं, एक टेक असा तळ्याचा टेक चढायचा आणि ते खाली उतरायचं होता. त्याचा टर्नच बसला नाही, ते अखंड तळ्याचाच असा एवढा कडा उतरलं. बरं माझी गाडी मुंग्यात, माझ्या गाडीवर पाठीमाला उडी मारला. मी तशी बैल सोडली नाहीत. काय होईल ते संघ तो पुढे होता, मी त्याच्या माग. कसं तरी करून आम्ही तळ्यात गेल्यावर आम्हाला जीव आला की बाबा आपण खाली आलोय सपयवर. परत आमच्या दोघांचाच करास. वळच्याला झाला, मागल्या गाड्यांनी कंटका मिठू आलती आणि आमच्या 2 गाड्यांचाच करायचा. परत खालवर होऊन परत मी फायनल एक केलं. वरनं गाडी खाली पडलेली म्हणजे पडली नाही, गाडी जशी उतरली तिथे तळ्याचा कडा असा. ते कसं होतं, हे असा चाकर घेऊन खाली उतरायचं होतं. ती उतरली नाही, नबीला बैल सोळच काटली गाडी. कडा म्हणजे आम्ही म्हटलं खाली आलो की आम्ही असं उतरलं, ते खाली कडा उतरला ना खाली आणि सगळं वागायला. हो अजून बी आहे तिथं बघा, ते मुरगुडच्या मैदानाला केव्हा गेलं, आता तिथंच मैदान झालं. आता पहिला आम्ही गावातच सुटून आलतो, आता वर माळाला काढले तलावात टर्न आहे का नाही खाली, ती वर टाप करून खाली गेल्या बघा अशा गाडी टर्न मारला, तिथं अखंड खाली उतरलो आणि बी गाडी येऊन एकच केली मी. म्हणजे तुमची गाडी हनिम्याची आणि हरण्याची गाडी एकच झाली गाडी. क्रॉस लागून म्हणजे 2-4 वेळा त्यांनी मला मारलं, मी त्याला फायनल करून दोन्ही पण त्याचा तो काय नबीचा मोठा बैल, ती स्टारवाल्याने घेतलेला तो बैल. मैदानला एकदा बापूबीर वाटेगावकर आले होते मैदानला, म्हणजे मुरगुडच्या मैदान. त्यावेळा ती गाडी मी पहिला नंबर करून त्यांच्या हस्ते बक्षीस घेतलं. त्यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस दिलं. फोटो आहे की आपल्याला, बापूबीरला उभारल्या बघा फोटो, मैदान नंबर हे घेतलेलं, बक्षीस घेतलेला. तर मित्रांनो, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण बरेचसे किस्से, बरीचशी माहिती ह्या मुलाखतीच्या माध्यमातून घेतलेली आहे. तर बापूंनी जवळजवळ 22 ते 23 वर्ष कासाऱ्याला ज्यावेळी कासाऱ्याला बापू बसले तेव्हापासून 2007 पर्यंत जवळजवळ 22 ते 23 वर्ष ह्या क्षेत्रात कार्यरत राहिले आणि चांगली कामगिरी केली. त्यांच्याबद्दलचे जे काय फोटो वगैरे आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी आता तुम्हाला दाखवणार आहे, की व्हिडिओच्या मध्ये देखील तुम्ही बघताय की कोणकोणते किस्से घडले आणि कशा पद्धतीनं हा त्यांनी शर्यत प्रवास केला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.